पोलीस एफआयआर घेईनात. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेर रोहित पवारांनी राज ठाकरेंची मदत मागितली. शिवतीर्थावरील भेटीची इनसाईड स्टोरी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. आज मराठी भाषा गौरव दिन असून महाराष्ट्रात मराठी माणसाची तक्रार पोलिसांकडून दाखल केली जात नाही, ही व्यथा रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी नीट केली जात नाही, विमान कंपनीवर गुन्हा दाखल केला जात नाही. हा लढा लढण्यासाठी मनसेनं पाठिंबा द्यावा, यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी म्हटलंय की राज ठाकरे यांनी वेळ दिली. त्यांनी मला विचारलं की मला नेमका विषय काय आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की अजितदादांचा घातपाताविषयी मला माहिती द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे त्यांनी मला लगेच वेळ दिला. 1.25 तास राज ठाकरेंची भेट झाली. त्यांनी सर्व घटना समजून घेतल्या. मी जी माहिती घेऊन गेलो होतो ती त्यांनी समजून घेतली. त्यांनी सांगितले की महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एफआयआर पोलिसांनी का घेतला नाही. त्यांचा अभ्यास चांगला असल्याने त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे 2 दाखले दिले, ज्यात ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यास एफआयआर घेतलाच पाहिजे. दुसरा दाखला म्हणजे काही झालं तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. काल अमित भाऊंना मी विनंती केली होती की मला राज ठाकरे साहेबांना भेटायचंय, त्यांची मला वेळ मिळू शकते का. लगेचच राज ठाकरे साहेबांनी वेळ दिली, कारण त्यांनी मला विचारलं होतं की काय विषय. मी म्हणलं अजितदादांच्या बाबतीतलं जी काही ॲक्सिडेंट झालेला आहे, घातपात जो कुठला झाला आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला. आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की एफआयआर पोलिसांनी का नाही घेतला. त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे. आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी एफआयआर घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता. त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर एफआयआरच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील, कसं घेतील हे आपल्याला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेलच. पण त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो. दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू, एवढं त्यांना सांगितल्यानंतर आता विधिमंडळामध्ये तिथं काही आमच्या बैठका आहेत, काही लोकांनी मला वेळ दिली, तिथं जाऊन त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.